बघा, आपण इलेक्ट्रॉनिक्स मधलं फर्स्ट चॅप्टर आपण बघायला लागलो. चॅप्टरचं नाव काय? नंबर सिस्टीम, कोड्स अँड बायनरी एक्सप्रेशन. बघा, आपण आता काय काम करायला लागलो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे कोड्स यूज होतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बायनरी म्हणजे कोणते? 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये. लहानपणीपासून आपण बघत आलेलं आहे की आपण असं म्हणत होतो की कॉम्प्युटरवर आपण कीबोर्डवर जे दाबतो, इन द सेन्स कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज अंडरस्टँड होते त्याला मशीन लँग्वेज असं म्हणतात. आता त्या मशीन लँग्वेजमध्येच वेगवेगळ्या टाईपचे कोड्स येतात. ओके, त्यानंतर ना पहिली जी डेफिनेशन, आता आपण काय काम करू, थोडं बेसिक पासून पुढे पुढे जात जाऊ. मग ह्यामधलं पहिलं काय, नंबर सिस्टीम म्हणजे काय? नंबर सिस्टीम म्हणजे आपल्याला आपल्यापाशी काही कोड्स आहेत. कोड्स आहेत म्हणजे काही नंबर्स आहेत, काही सिम्बॉल्स आहेत. तर ह्या सिम्बॉल्सला ऑर्डर मॅनर मध्ये अरेंज करणे किंवा त्याची व्हॅल्यू काहीतरी असाइन करणे, त्यालाच आपण काय म्हणतो? नंबर सिस्टीम. थोडं रिपीट करा. व्हॉट इज मीन बाय नंबर सिस्टीम? Number system is an ordered set of कोणाचा ऑर्डर सेट आपण करणार आहे बघा. आता त्या सिस्टीम मध्ये काही सिस्टीम असे आहेत ज्याच्यामध्ये फक्त नंबर आहेत. अशा सिस्टीमला न्यूमरिक सिस्टीम असं म्हणतात. असे सिस्टीम एक आहे ज्याच्यामध्ये फक्त अल्फाबेट्स जर असतील तर त्याला अल्फाबेटिक सिस्टीम. काही सिस्टीम असे आहेत, फॉर एक्झाम्पल हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणून पुढे काहीतरी आहे, त्याच्यामध्ये नंबर्स पण आहेत, अल्फाबेट्स पण आहेत. मग अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो? अल्फा न्यूमरिक नंबर सिस्टीम. सोप्या शब्दामध्ये, अरे त्या सिस्टीम मध्ये तुम्ही कोणते कोणते सिम्बॉल्स वापरायला लागलात, तेच सिम्बॉल ह्या ठिकाणी असणार आहेत. लवकर, अ नंबर सिस्टीम हे कोण आहे? इट इज अ ऑर्डर्ड सेट ऑफ सिम्बॉल्स, वेगवेगळ्या टाईपचे सिम्बॉल्स. आता बाळा, ह्या सिम्बॉल नंबर सिस्टीमला यूज करून तुम्ही काहीतरी कोड तयार, म्हणजे काहीतरी लिहून काढला. एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्यापाशी 0-1 ह्यालाच 1 म्हणतात. त्या पद्धतीने 1-0 असेल तर ह्याला काय म्हणतात बाळा? 2. कसं म्हणतात, काय म्हणतात ती गोष्ट नंतरची. ओके, पण आता इथं जे आपण तयार करायला लागलो ना, हे कोण झाले? कोड्स झाले. काय लागले? नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला लागणाऱ्या सिम्बॉल्सचं अरेंजमेंट करून, ज्या पद्धतीने आपण सिंपल नंबरचं अरेंजमेंट करून काहीतरी एक नंबर लिहितो की नाही, अशाच पद्धतीनं नंबर सिस्टीम मध्ये असलेल्या सिम्बॉल्सला वापरून आपण काहीतरी कोड तयार करायला लागलोय. काय तयार करावं लागलं बघा? कोड. त्या एका गोष्टीमुळे असं सुद्धा म्हटलं जातं नंबर सिस्टीम कोड आहे बघा. नंबर सिस्टीम हे कोण आहे? इज अरेंजमेंट. कोणाचं अरेंजमेंट आहे? अरे त्यामध्ये असलेल्या सिम्बॉल्स, त्यालाच आपण काय म्हणतो? कोड. झालं. पहिलं, नंबर सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या टाईपचे नंबर सिस्टीम येतात. बेसिक पासून बघायला गेलो, जे आपण आता सध्याला करतो ती कोणती नंबर सिस्टीम आहे? ती डेसिमल आहे. दुसरी नंबर सिस्टीम बायनरी म्हणून काय तर आहे. त्यानंतर ऑक्टल आहे. त्यानंतर हेक्साडेसिमल आहे. असे वेगवेगळ्या टाईपचे नंबर सिस्टीम आहेत जे आपण पुढे बघणार आहे. ऑपरेशन एकदम सिंपल आहेत नंबर सिस्टीमचे. आता झालंय कसं, कोणती पण नंबर सिस्टीम मला तयार करायचं आहे. एकच एक्झाम्पल, बायनरी मध्ये किती लोक लागतात? तर 2 लोक लागतात. मग 2 कोण झालं? 2 कोण लागतात बाळा? 0 आणि 1 लागतात. नंबर ऑफ सिम्बॉल्स किती झाले? 2 झाले. मग त्या 2 ला रॅडिक्स म्हणतात. दुसरं परत ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणून काहीतरी आहे. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये सिम्बॉल्स किती असतात? तर 8. किती असतात? 8. मग आता 8 सिम्बॉल्स आहेत त्या एका गोष्टीमुळे, त्याचा रॅडिक्स काय झालं? 8. रॅडिक्सलाच वेगळ्या शब्दामध्ये बेस म्हणतो आपण.
त्यानंतर परत पुढे गेल्यावर डेसिमल नंबर सिस्टीम जे आपण वापरतो त्याच्यामध्ये नंबर 0 to 9 पर्यंत आहेत ना. काय लागत 0 to 9 म्हणजे किती लोक झाले 10. म्हणजे हे जे नंबर्स ना कोणत्या पण नंबर सिस्टीम मध्ये किती तुम्ही सिम्बॉल्स वापरायला लागलात त्याच सिम्बॉल्सला आपण रॅडिक्स असं म्हणतो. परत एकदा काय म्हणलं बाळा सांगा लवकर, चला लवकर. रॅडिक्स म्हणजे काय? एक तर त्याला रॅडिक्स म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणतात बाळा बेस. रॅडिक्स कोणाचं काढायचं असतं? ऑफ नंबर सिस्टीम. रॅडिक्स ऑफ नंबर सिस्टीम म्हणजे काय? इज द लवकर नंबर ऑफ सिम्बॉल्स तुम्ही किती यूज करायला लागला त्याला. द रॅडिक्स ऑफ नंबर सिस्टीम इज द काय म्हणू बाळा नंबर ऑफ सिम्बॉल्स कुठे यूज करायला लागलात आपण? दॅट युज्ड इन अ गिवन नंबर सिस्टीम. आपल्यापाशी असलेल्या गिवन नंबर सिस्टीम मध्ये तुम्ही किती सिम्बॉल वापरायला लागलात ते एक तर त्याला बेस म्हणा किंवा रॅडिक्स म्हणा. ओके ओके. आता एक क्वेश्चन अजून एक आलं. व्हॉट आर डिफरंट नंबर सिस्टीम? मगाशी आपण नंबर सिस्टीम बघितलं बाळा. नंबर सिस्टीम म्हणजे परत एकदा रिपीट करा. वेगवेगळ्या सिम्बॉल्सला वापरून आपण काहीतरी एक सिस्टीम तयार केलेली आहे नंबर्सच्या रिलेटेड, अल्फाबेट्सच्या रिलेटेड. ओके. तर अशाला नंबर सिस्टीम म्हणतो. आता वेगवेगळ्या टाईपचे नंबर सिस्टीम काय काय आहेत त्याला आपण बघू. सगळ्यात पहिली नंबर सिस्टीम जी आहे ना तर ते कोण आहे? तर बायनरी नंबर सिस्टीम. कोण आहे बाळा? बायनरी. पण बायनरी नंबर सिस्टीम मध्ये फक्त 1 आणि 0 ह्याच दोघा लोकांना वापरतात. ओके. तुम्ही 1 0 म्हणा किंवा 0 1 म्हणा. म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 2 सिम्बॉल आहेत. त्या एका गोष्टीमुळे त्याचा रॅडिक्स किती झालं 2. कळायला लागलंय? आता बायनरी मध्ये काहीतरी कोड तयार करायचा असेल तुम्ही ह्याच दोघांना यूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल 1001. कळायला लागलंय? आता हे 1001 म्हणजे हे किती आलं? तर 8 + 1 9 आलं. ओके. म्हणजे मला सांगायचं का हे 9 कसं आलं ते आपल्याला नंतर बघायचं, पण त्याचं मिनिंग काय तर आहे. दुसरं, ज्या नंबर सिस्टीम मध्ये 2च सिम्बॉल असतात त्यांना आपण बायनरी, बाय म्हणजे 2. सिमिलर टाइप मध्ये बायनरी संपल्यानंतर ना अजून एक नंबर सिस्टीम येते. इट इज ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टा म्हणजे 8. 8 सिम्बॉल कोणते कोणते बाळा? 0 पासून चालू केलं. 0 1 2 3 4 5 6 7. 8 सिम्बॉल झालेत का? ह्या ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 8 सिम्बॉल वापरायला लागलो म्हणून त्याचा रॅडिक्स म्हणजेच बेस किती बाळा? 8. ऑक्टल नंबर सिस्टीम मधले कोणत्या पण दोघा लोकांना घ्या. फॉर एक्झाम्पल 45. हो का? ह्या दोघांना घेतलो नंबर तयार केलो. काय लागले? हा हे डोक्यातनं काढून टाका बाळा. तिथं आन्सर 45 ला म्हणजे आपण जे डेसिमल वापर म्हणजे आपली नंबर सिस्टीम 45 जे म्हणतो ते 45 आणि हे 45 दोन्ही सेम नाहीत, ते वेगवेगळे आहेत. आपली जी नंबर सिस्टीम आहे, आपली नंबर सिस्टीम ही डेसिमल नंबर सिस्टीम आहे. ही कोणती नंबर सिस्टीम आहे बाळा? डेसिमल नंबर सिस्टीम. पहिली गोष्ट, व्हॉट इज मीन बाय डेसिमल नंबर सिस्टीम? डेसी म्हणजे 10. म्हणजे ह्याच्यामध्ये 10 नंबर्स आहेत. सिमिलर वे कोणते कोणते? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ह्या नंबर सिस्टीम मध्ये 10 सिम्बॉल आहेत म्हणून डेसिमलचं रॅडिक्स किती झालं बाळा? 10. आता आपण ह्यांच्यापैकी घ्या 45. मी मुद्दामून सेमलाच घेतलो. हे 45 हे 45 दोन्ही सेम नाही, ते ऑक्टल वाला 45. ओके. आता पुढे गेल्यानंतर ना अजून एक नंबर सिस्टीम येते तर त्याला आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम असं म्हणतो. पहिली गोष्ट, हेक्स म्हणजे किती बाळा? 6. डेसिमल म्हणजे 10. म्हणजे टोटल सिम्बॉल्स ह्याच्यामध्ये 16 झाले. 16 म्हणजे काय? डेसिमल आणि हेक्स
2 लोक. डेसिमल वाल्यांचे 10, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झालं. हे डेसिमल वाल्यांचे 10 सिम्बॉल आले, अजून आपले 6 सिम्बॉल यायला पाहिजे. आता 9च्या पुढच्या साईडला तर त्यांनी काय काम केले, अल्फाबेट्स यूज केले ए पासून. लवकर ए, बी, सी, डी, ई आणि एफ. टोटल किती झाले बघा, 16 झाले का? वरचे 10 आणि हे 6. याचा अर्थ काय बघा, हेक्साडेसिमल मध्ये ए म्हणजे 10 आहे, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी 13, 14, 15. बरोबर. परत एकदा रिपीट करतो जर नीट लक्षात. 10, 11, 12, 13, 14, 15. कळायला लागलंय? ह्याचं मिनिंग सांगतोय. नंबर ऑफ सिम्बॉल तर वरचे 10 आणि खालचे 6, 16 होतं. त्यामुळं ह्याचं रॅडिक्स किती बनलं, 16. इकडल्या साईडला बघा बघा, कन्सिडर करा A3. ओके, A3 म्हणा, A2, A5. आता हे जे नंबर आहे ना, हे आपल्या कशामधलं आहे, हेक्साडेसिमल मध्ये. परत रिपीट करतो. 9 नंतर ना 10 येतं ना, ए म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15. पण हे लक्षात ठेवावंच लागेल, पुढे जाऊन आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. सेम नेक्स्ट क्वेश्चन कोणतं रे बाळा, व्हॉट इज रॅडिक्स अँड वेट. रॅडिक्सचं तर मगाशी आपण डेफिनेशन बघितली आहे ना. रॅडिक्स म्हणजे काय रे बाळा, सांगा लवकर चला. काय म्हणायला पाहिजे, सांगा लवकर चला. रॅडिक्स, द रॅडिक्स ऑफ अ नंबर सिस्टीम. रॅडिक्स कोणाचं असतंय, कोणत्या तरी एका नंबर सिस्टीमचं असतं. ओके, हे कोण आहे, इज अ रॅडिक्स एक कोण आहे बळा, नंबर आहे. रॅडिक्स ऑफ अ नंबर सिस्टीम इज अ नंबर. कोणाचा नंबर आहे, ऑफ सिम्बॉल्स दॅट used in a given number system. रॅडिक्स म्हणजे काय रे बाळा, परत एका नंबर सिस्टीम मध्ये आपण किती सिम्बॉल्सला वापरलो तर त्याला आपण काय म्हणतो बाळा, इट इज अ रॅडिक्स. आता दुसरी गोष्ट आली, वेट म्हणजे काय. समजा सो अँड सो नंबर सिस्टीम आहे, आपण डे टू डे लाईफ मध्ये जी नंबर सिस्टीम वापरतो ते डेसिमल मध्ये. मला त्या नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये करायचं जर असेल, पर्टिक्युलर पोझिशन नुसार काहीतरी व्हॅल्यू तिथं असाइन केलेले असतात. त्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणायचं, इट इज अ वेट. परत एकदा रिपीट करा बाळा चला. व्हॉट इज मीन बाय वेट. रिपीट करतो जर नीट लक्ष द्या, त्यानंतर आपण डिफाईन करू. नंबर सिस्टीम कोणती का असेना, त्या नंबर सिस्टीम मध्ये नंबरची किंवा सिम्बॉलची पोझिशन काय आहे, त्याला काहीतरी नंबर असाइन केलेले असतात, ज्याच्यामुळं त्या नंबरचं कन्व्हर्जन मला आपल्या नॉर्मल डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करता येतं. त्यालाच आपण काय म्हणतो, वेट. डिफाईन करू, सांगा लवकर काय म्हणत आहे. अ नंबर सिस्टीम, लवकर काय म्हणलेत बाळा, हॅविंग वेट. इथं वेट म्हणजेच काय रे बाळा, अ नंबर सिस्टीम हॅविंग वेट. वेट म्हणजेच काय, कोणत्या तरी एक नंबर त्याच्या पोझिशन नुसार असाइन केलेलं असेल. कसं असाइन केलंय ते पुढे बघायचं, तात्पुरतं फक्त एवढंच सांगा. नंबर सिस्टीम इज असाइन्ड, लवकर, अकॉर्डिंग टू पोझिशन द वेट्स. त्या नंबरला काहीतरी असाइन केलेलं असेल. वेट काय म्हणून बाळा सांगा, असाइन्ड टू, सांगा कोणाला बाळा, इच डिजिट. एच, एक तर तुम्ही इच डिजिट म्हणा, और इच सिम्बॉल. प्रत्येक सिम्बॉलला
काहीतरी वेट असाइन केलेलं असतंय, म्हणजेच नंबर असाइन केलेला असतंय. पण ते कसं? त्याच्या पोझिशन नुसार, अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ डिजिट इज कॉल्ड. आता त्याला असाइन काय केलं? ते वेट झालं. मग अशा नंबर सिस्टीमला काय म्हणायचं? इट इज वेटेड नंबर सिस्टीम. काय म्हणायचं त्याला? वेटेड नंबर सिस्टीम. ओके. आता बाय युजिंग वेट्स वी कॅन कन्वर्ट द व्हॅल्यू ऑफ नंबर्स इनटू डेसिमल नंबर. त्या नंबर सिस्टीम मधल्या व्हॅल्यूचं कन्वर्जन आपण डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे काय? परत काय म्हणू बाळा मग सांगा? बाय युजिंग वेट्स, लवकर, वी कॅन कन्वर्ट. अरे नंबर सिस्टीमने तुम्हाला काय दिलेलं आहे ते कोड झालं. अ गिवन कोड कशामध्ये? इनटू कशामध्ये? इट्स इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर. ओके. आता हे तुम्हाला कळालं? नाही कळालं असं समजू. आपण काय काम करू? ह्याच्या रिलेटेड काय काम करू? एक एक्झाम्पल घेऊ म्हणून आपण. आता एक्झाम्पल म्हणून आपण काय घेतोय बाळा? माझ्यापेक्षा नंबर सिस्टीम कोणती आहे? बायनरी. बायनरी नंबर सिस्टीम असेल तर त्या पर्टिक्युलर नंबरला, त्या पर्टिक्युलर पोझिशनला डेसिमल वेट्स काय लावलेले आहेत आपल्याला त्याला बघायचं. फॉर एक्झाम्पल, जसं आपल्यापाशी नंबर कोणतं जरी असेल तर तिथं डेसिमल पॉइंट असते. त्या डेसिमल पॉइंट, कारण आपली नंबर सिस्टीम जे डे टू डे लाईफ मध्ये वापरतो ती डेसिमल नंबर सिस्टीम आहे. म्हणून आपण वर्ड काय म्हणतो बाळा? डेसिमल पॉइंट. कळायला लागलंय? आता सध्याला नंबर सिस्टीम कोणती आहे? बायनरी. नंबर सिस्टीम बायनरी जर असेल तर त्याला काय म्हणायला पाहिजे? इट इज अ बायनरी पॉइंट. काय म्हणायला पाहिजे बाळा? बायनरी पॉइंट. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? बायनरी पॉइंट इथं जर असेल तर ह्याच्या बाजूला कोण असायला पाहिजे? 2⁻0 बाय 2 रॅडिक्स 2 आहे, त्यामुळे डेसिमल वेट 2 झालं. ह्याच्या बाजूला काय असेल बाळा? रेस्ट टू पॉवर वाढवत जावा. 2⁻2 2⁻3 बरोबर. सो ऑन. सिमिलर वे आता डेसिमलच्या पलीकडच्या साईडला जर गेलात तर काय येते बाळा? 2⁻1. झिरोच्या नंतर -1 पुढं 2⁻2 2⁻3. ओके. आणि सिमिलर वे पुढे तसंच वाढायचं. ओके. आता मला तुम्ही सांगा, ही पहिली पोझिशन, दुसरी, तिसरी, चौथी पोझिशन, एनिथिंग रेस्ट टू 0 म्हणजे किती बाळा? 1, रेस्ट टू 1 2, रेस्ट टू 2 4, रेस्ट टू 3 8. म्हणजे काय आहे? ह्या पोझिशनला तुमचं बायनरी नंबर जर असेल 1 जर असेल तर मी आन्सर 1 घेणार. ह्या पोझिशनला 1 असेल म्हणजे सेकंड पोझिशन आहे ना, मग व्हॅल्यू किती? 2. थर्ड पोझिशनला 1 जर असेल तर मी 4 घेणार. फोर्थ पोझिशनला 1 जर असेल तर मी काय घेणार? 8. पलीकडच्या साईडला पण सिंपल तसंच आहे. इथं काय 2⁻1 म्हणजे 1/2 किती असतंय? 0.5 घेणार. 2⁻2 म्हणजे खाली आल्यानंतर 2⁻+2 2⁻+2 म्हणजे 4 0.25. 2⁻3 जर असेल तर किती येत आहे? 1/8 म्हणजे किती? 0. ह्याला परत एकदा 2 ने डिवाइड करा. 125. समजा लागले? अशा पद्धतीनं आपल्यापाशी नंबर सिस्टीमच्या व्हॅल्यू. आता यांना वापरायचं कसं ते आपल्याला एक्झाम्पल बघत असताना बघायचं. सध्याला आपण काय काम केलो? आपण रिस्पेक्टिव्ह पोझिशनला वेट कसा असाइन केलो हे अज्युम करा. हे नाही समजलं? आता आपण ऑक्टल नंबर सिस्टीम कडे जाऊ. पण ऑक्टल ज्या पद्धतीनं आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरणारी नंबर सिस्टीम कोणती? डेसिमल. त्यामुळे पॉइंटला आपण डेसिमल पॉइंट म्हणतो.
तसंच बायनरी मध्ये काय आलं पॉइंट असेल तर बायनरी पॉइंट. तसंच ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये जर पॉइंट असेल तर त्याला काय म्हणायला पाहिजे बाळा, इट इज ऑक्टल पॉइंट. त्याला काय म्हणायला पाहिजे, ऑक्टल पॉइंट. मग ऑक्टलच्या इकडे साईडला काय यायला पाहिजे, 8⁻0 त्याच्या पुढं, 8⁻1 त्याच्या पुढं, 8⁻2 त्याच्या पुढं, 8⁻3 सो ऑन. सिमिलर वे पलीकडच्या साईडला सुद्धा 8⁻1, 8⁻2 इकडं काय येईल 8⁻3. फक्त लक्षात काय ठेवायचं, डेसिमलच्या पलीकडच्या साईडला गेलो तर रेस्ट टू मायनस. नंबर सिस्टीम मध्ये किती सिम्बॉल आहेत, 8 सिम्बॉल आहेत, त्यामुळे मी 8⁻2 करत बसलोय. वरच्यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम मध्ये किती सिम्बॉल होते बाळा, 2 सिम्बॉल होते. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 2 सिम्बॉल असल्यामुळे मी बायनरी मध्ये काय केलो, 2⁻2 करत गेलो. ऑक्टल मध्ये किती सिम्बॉल आहेत, 8 सिम्बॉल आहेत, त्या एका गोष्टीमुळे आपण 8⁻2 करत गेलो. अशा पद्धतीनं आपण वेट्सला असाइन करतो, जेणेकरून ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढता यायला पाहिजे. नेक्स्ट, पण नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेला आहे, व्हॉट इज बायनरी नंबर सिस्टीम. सोप्या शब्दामध्ये अशी नंबर सिस्टीम ज्याचं बेस 2 आहे, बेस म्हणजे रॅडिक्स. तर अशा नंबर सिस्टीमला आपण काय म्हणतो बाळा, बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये कोणते कोणते सिम्बॉल्स वापरले जातात, 0 आणि 1. ह्या 0 आणि 1 ला काय म्हणतात, बायनरी डिजिट. काय म्हणतात, बायनरी डिजिट. एक तर तुम्ही त्याला बायनरी डिजिट म्हणा किंवा बिट. काय म्हणतात, बायनरी डिजिट किंवा बिट. रिपीट करा, व्हॉट इज बायनरी नंबर सिस्टीम. काय म्हणायला पाहिजे सांगा, अ नंबर सिस्टीम whose, काय बाळा, एक तर रॅडिक्स म्हणा किंवा बेस म्हणा, whose radix is 2. देन असं जर असेल, देन द नंबर सिस्टीम इज कॉल्ड, काय म्हणायला पाहिजे, बायनरी नंबर सिस्टीम. पण हे झालं. दुसरी गोष्ट, सिम्बॉल्स युज्ड इन बायनरी नंबर सिस्टीम कोणते कोणते होते, द सिम्बॉल्स युज्ड इन बायनरी नंबर सिस्टीम. 2 सिम्बॉल यूज होणार आहेत, कोणते कोणते, एक तर 0 नाहीतर 1. ह्यांना काय म्हणतात, आर कॉल्ड ॲज, काय म्हणायला पाहिजे बाळा, फक्त डिजिट का नाही, बायनरी डिजिट म्हणा किंवा ह्यालाच काय म्हणायचं, बिट. एका सिम्बॉल ह्याला काय म्हणायचं बाळा, बिट. ओके, एवढं जर झालं. आता कसं असतं माहिती आहे का, समजा अज्युम करा मी मगाशी सारखं काय काम केलं, 1001. हे नंबर काय इंडिकेट करत आहे, बायनरी डिजिट. म्हणजे हे कोड काय बायनरी डिजिट आहे, 9 ला इंडिकेट करत. कळायला लागलंय तुमच्यामध्ये लेफ्ट साइडला, ओके, लेफ्ट साइडला जे बीट आहे ना, ह्याची व्हॅल्यू जास्त असते. मगाशी आपण बघितलं ना. आता इथं काही नाही, म्हणजे तुमचं बायनरी पॉइंट इथं झालं. मग हे कोण झालं बाळा, 2⁻0, 2⁻1, 2⁻2. हे काय झालं, 2⁻3. म्हणजे इथं 1 असेल तर आन्सर किती, 8. हे तर दोघं 0 0च आहेत. इथं किती आहे बाळा, एनिथिंग रेस्ट टू 0 म्हणजे किती असतं, 1. 8 + 1 किती झाले, 9. म्हणजे सोप्या शब्दामध्ये इथं मला सांगायचं काय की ह्याच्यामध्ये आपण 0 आणि 1 ह्या दोघांनाच वापरतो. जे लेफ्ट साइडला आहे ना, ह्याची व्हॅल्यू जास्त आहे. जे लेफ्ट साइडला आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे. त्या एका गोष्टीमुळे ह्याला MSB असं म्हणतात. MSB म्हणजे काय, मोस्ट सिग्निफिकंट बीट. जे लेफ्ट साइडला आहे त्याची व्हॅल्यू कमी आहे ना,
आता इथं डेसिमल पॉईंट दिला तर इथं रेस्ट टू -1 येत जातात, म्हणजे ह्यांची व्हॅल्यू अजून कमी होत जाते. सध्याच्या सिच्युएशन आपण पॉईंटच्या पलीकडच्या लोकांना घेतलो नाही, म्हणजे आपल्याला जे नंबर दिलेला आहे त्याचं शेवटचं जे आपल्या राईट साईडला आहे त्याला लिस्ट सिग्निफिकंट बिट असं म्हणतात. काय लागलं? दोन गोष्टी कोणत्या झाल्या बाळा? एक मोस्ट सिग्निफिकंट बिट आणि दुसरं कोणतं बाळा? लिस्ट सिग्निफिकंट बिट. परत एकदा, व्हॉट इज मीन बाय MSB? MSB म्हणजे काय? मोस्ट सिग्निफिकंट बिट. कुठल्या साईडला असतं? लेफ्ट साईडला. लवकर काय म्हणू दे? द लेफ्ट मोस्ट बिट. सगळ्यात तुमच्या बॉडीच्या लेफ्ट साईडला जे आहे ह्याला आपण काय म्हणतो? ज्याची व्हॅल्यू कशी बाळा? जास्त आहे. लेफ्ट मोस्ट बिट इज कॉल्ड ॲज, लेफ्ट साईडला असलेल्याला मोस्ट सिग्निफिकंट बिट, त्यालाच शॉर्ट मध्ये MSB असं म्हणायचं. सिमिलर वे बघा, लेफ्ट साईडला असेल तर व्हॅल्यू सगळ्यात जास्त MSB म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याला तुमच्या बॉडीच्या राईट साईडला जर असेल तर त्याला LSB म्हणतात. परत काय म्हणू मग? द राईट मोस्ट बिट इज कॉल्ड ॲज, कसलं बिट बाळा? लिस्ट सिग्निफिकंट बिट, म्हणजेच काय? LSB. ह्या पद्धतीनं झालं. आता एक एक्झाम्पल आपण बघूत. मला इथं व्हॅल्यू सांगा बायनरीसाठी. डेसिमल इथं आहे, मी डेसिमलच्या इकडच्या बाजू घ्यायला बरोबर. 2:0, 2:1, 2:2, 2:3, 2:4 पर्यंत जाऊ. कळायला लागलं? आता ह्याच्यामध्ये 2:0 म्हणजे किती? 1, 2. 2:2 म्हणजे किती? 4. 2:3 म्हणजे किती? 8. 2:4 म्हणजे किती? 16. तुम्ही तसंच वाढवत जर गेला तर ते अजून वाढतं. पण ह्या एवढ्याच नंबर मध्ये राईट मोस्ट 16 आहे ना? राईट मोस्ट 16 आहे म्हणजे 2:4 आहे. म्हणजे हे तुमचं कोण झालं? MSB. ओके. लेफ्ट मोस्टची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे ना, मग हे कोण झालं तुमचं? LSB, लिस्ट सिग्निफिकंट बिट. तू समझा? हा. नहीं, तू समझा नहीं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे? हाऊ टू कन्वर्ट बायनरी नंबर टू डेसिमल नंबर. जे मगाशी काढलेलं टेबल तेच आहे. बायनरी पॉइंट झालं, याच्या रिस्पेक्टिव्ह वेट किती आहेत मला परत एकदा सांगताय. एनिथिंग रेस्ट टू 0 म्हणजे 1, इथं 2, 2:2 म्हणजे 4, 2:3 म्हणजे किती? 8. पहिली 2:-1 म्हणजे 1/2, 2:-2 म्हणजे 1/4, 1/8. अशा पद्धतीची हे वेटेड आपण काय केलं बघा. मला बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये करायचं आहे ना, त्यामुळं हे जे वेट आहेत ना, ह्या वेटला डेसिमल वेट असं म्हणतात. परत बायनरीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? डेसिमल मध्ये. म्हणून नाव काय पडलंय? डेसिमल वेट. ओके. मग मला ह्याला कन्वर्ट करत असताना आपल्याला काहीतरी मेथड यूज करावी लागते. पहिल्या मेथडमध्ये मी काय करतो? दिलेलं बायनरी नंबर ऍज इट इज देतो. कसं कन्वर्ट करायचं ती दुसरी गोष्ट, आपण ते बघूत. म्हणा आपण पहिल्यांदा काय काम करा बाळा? लवकर दिलेलं बायनरी नंबर ऍज इट इज लिहून काढू. मग काय म्हणू ते सांगा? राईट गिवन बायनरी नंबर. कसं बाळा? ऍज इट इज. सोपं. दिलेल्या बायनरी नंबरला आपण ऍज इट इज लिहिलो. बायनरी नंबरच्या पोझिशनला त्या पोझिशनचं वेट असाइन करायचं. मग मी त्यासाठी काय म्हणू बाळा सांगा? असाइन. कसलं वेट होतं आपलं? असाइन डेसिमल वेट टू एज बायनरी डिजिट. पण कसं? अकॉर्डिंग टू इट्स पोझिशन. झालं. हे दुसरं पॉइंट झालं.
तिसऱ्या पॉइंटमध्ये बघा, ज्या ज्या व्हॅल्यू मध्ये 1 येत आहे त्याला कन्सिडर करा, ज्या ज्या व्हॅल्यू मध्ये 0 येत आहे त्याला क्रॉस करा. परत एकदा रिपीट करू. ओके, इफ 0 इज प्रेझेंट देन ओनली वी क्रॉस द नंबर. ओके, काय म्हणून सांगा लवकर चला. इफ 0 इज प्रेझेंट, 0 जर प्रेझेंट असेल बायनरी नंबर मध्ये, प्रेझेंट इन बायनरी नंबर, तर आपण काय काम करायचं, क्रॉस तर करा किंवा कट तर करा. देन कट इट. एवढं झालं. आता झालंय काय, 0 ला जिथं जिथं आहे त्याला तर आपण कट केलो, शिल्लक राहिलेल्या बायनरी वेट, डेसिमल वेट जे आहेत ना, त्या सगळ्या वेटचं ऍडिशन. मी काय म्हणून बाळा सांगा ना, ऍड द रिमेनिंग वेट. झालं. आता बाळा आपण काय काम करू, ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ. म्हणा जे मगाशी सांगितलं होतं तसलं तेच एक्झाम्पल परत अगदी घेऊ. 1001 हे कोणत्यामध्ये बाळा, बायनरी मध्ये आहे. आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, डेसिमल मध्ये. बायनरी आहे, खालच्या साईडला 2 लिहून त्याचं काय सांगितलं मला, रॅडिक्स. डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं, हे मला कसं कळालं, रॅडिक्स किती आहे बाळा, 10. मी सिंपल काम करतो, मी दिलेलं बायनरी नंबर ऍज इट इज लेफ्ट पासून राईट कडे लिहिलो. नंबर आपल्यापासून डेसिमल इथं आहे ना, मग डेसिमलच्या इकडच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे आता मी काय करणार बाळा, दिलेल्या बायनरी नंबरला मी काय काम केलो, ऍज इट इज लिहिलो. दिलेल्या बायनरी नंबरला आपण काय काम केलं बाळा, ऍज इट इज लिहिलो. नंबरला लिहिल्या पहिलं काम काय, त्याचे वेट्स असाइन करा. सांगा ह्याचे वेट किती, पहिलं डिजिट आहे ना 2^0, इथं 2^1, सांगा 2^2, इथं 2^3. आता नीट लक्षात घ्या, 2^0 म्हणजे किती, 1. इथं 0 आहे ना, मग ह्याच्या वेटला आपण काय करणार, क्रॉस करणार, आणि ह्या सगळ्या वेटचं ऍडिशन करायचं ना. आता बघा की वर पण 0 आहे, ह्याला काय केलं, क्रॉस केलो. क्रॉस केलो तर मला आन्सर काय आलं, 0. मी त्याला पकडणारच नाही. इथं 2^3 आहे, इथं 1 आहे ना, 1 असेल तर ह्याचं वेट घ्यायचं. 2^3 म्हणजे किती, 8. मग आन्सर सांगा बाळा, 8 + 1 म्हणजे आपल्यापाशी आन्सर किती आलं, 9. हे पहिलं एक्झाम्पल झालं. सिमिलर वे मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल काढून दाखवतो. 1101 हे बायनरी मध्ये कन्वर्जन कशामध्ये करायचंय, डेसिमल मध्ये. सिमिलर वे मगाशी सारखं आपण काय काम करू, दिलेल्या बायनरीला ऍज इट इज बायनरी लिहिलेल्या त्याच्या खालच्या साईडला वेट्सला असाइन करू. 2^0, 2^1, 2^2, 2^3. सांगा व्हॅल्यूज बाळा. इक्वल टू 2^3 म्हणजे काय, 8 प्लस 2^2 म्हणजे किती, 4 प्लस इथं 0 आलंय, इन द सेन्स काय करणार, क्रॉस करणार. क्रॉस केलं तर आन्सर 0. एनिथिंग रेस टू 0, 1. 8 + 4 12, 12 + 1 किती आलं, 13. आता ह्यालाच लिहित असताना मात्र कसं लिहिणार माहिती आहे का, 1101 इन बायनरी इज इक्वल टू 13 इन डेसिमल. इथं मी 1001 इन बायनरी इज इक्वॅलंट टू 9 इन डेसिमल. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या बायनरी नंबर्सला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, डेसिमल मध्ये. आता हे संपल्यानंतर ना अजून एक एक्झाम्पल घेतलो. आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही डेसिमलच्या अलीकड होता, लेफ्ट साइडला होता. आता डेसिमलच्या पलीकडे आपल्याला बघायचं. फॉर एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल 0.1101 काय, 0.1101 01 थोडं सिंपल घेऊ. 00 काय काम केलं, दिलेल्या बायनरी नंबर्सला ऍज इट इज
बाळा हे पलीकडच्या साईडला आहेत, पॉईंटच्या पलीकडच्या साईडला आहेत, पॉईंटच्या पलीकडच्या साईडला रेस टू पॉवर -1 येते, इथं -2, इथं -3, इथं -4, वरच्या साईडला 0 आहेत म्हणून ह्यांना आपण काय करू, क्रॉस करू. मग शिल्लक कोण कोण राहिलं त्यांना बघू लवकर. 2⁻1 म्हणजे 1/2. इथं सांगा 1/4 प्लस 0 प्लस 0. बाळा 1/2 म्हणजे किती, 0.5. 1/4 म्हणजे किती, 0.25. आता ह्यांचं ऍडिशन डेसिमलच्या नंतर दोन लोक यायला लागले, मी एक 0 वाढवतो म्हणजे आपल्यापाशी आन्सर काय आहे, 0.75. मग आता ह्यालाच लिहिणार कसं बाळा, ह्याचं मिनिंग काय आहे बाळा, 0.1100 इन बायनरी इज इक्वल टू 0.75. लवकर कशामध्ये, डेसिमल मध्ये. अशा पद्धतीनं कन्वर्ट केलं. ओके, नेक्स्ट 4th एक एक्झाम्पल घेऊ. 0.0101 हे बायनरीचं डेसिमल मध्ये. सिमिलर वे बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये. आपलं रूल काय सांगतंय मला तेवढं परत एकदा सांगा. दिलेल्या बायनरी नंबर्सला आपण काय काम करू बघा, ऍज इट इज लिहून काढू. वेट इकडनं असाइन करायचं ना, 2⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4. इथं 0 होतं क्रॉस केलं, इथं 0 होतं क्रॉस केलं, इज इक्वल टू हे 0 झालं 1/, 2⁻2 म्हणजे 1/4, हे 0च. 2⁻4 म्हणजे 1/16. आपल्यापाशी हे तर 0 मरू दे तिकडं, 1/4 म्हणजे किती, 0.25. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/16? 1चे 16 तुकडे केले, कॉमन सेन्स आहे. 1चे 4 तुकडे जर केलात 0.25, 1चे 8 तुकडे केलात 0.125. आता 1चे 16 तुकडे जर केलात तर काय येत आहे, 0.0625. आता ह्यांचं जर ऍडिशन व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून मी काय करतो, 0.2500, 4 डिजिट, तिकडे पण 4 डिजिट आहेत ना म्हणून 625. हा तुम्ही काय असं काय करत येत असेल तर डायरेक्ट करून टाका, काय फायदा नाही. दोघांचं ऍडिशन करा लवकर. चला 0 + 5 5, 0 + 2 2, 5 + 6 11, कॅरी 1, 2 + 1 3 0. अशा पद्धतीनं आपल्यापाशी कन्व्हर्जन कोणाचं झालं बघा, 0.0101. बायनरीचं कन्व्हर्जन 0.3125. कशामध्ये, डेसिमल मध्ये कन्व्हर्जन झालं. ह्या पुढे आपण काय करू बघा माहिती आहे का, आपल्यापाशी नोट म्हणून थोडं पुढे डिजिट परत जाऊ म्हणून आपण, मला नेमकं काय करू देस बघा. नोट ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण कोणत्या नंबर्सला घेणार आहे, डेसिमल नंबर्सला. कोणत्या नंबरला घेणार आहे, डेसिमल नंबर्सला. ह्या डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचंय, बायनरी नंबर मध्ये. ओके, आता बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्यापाशी डेसिमल वेट्स आहेत ना बाळा, कोणते कोणते, 2⁻0, 2⁻1, 2⁻1 म्हणजे बरोबर का 2च येत आहे, 2⁻2 म्हणजेच किती 4, 2⁻3 म्हणजे किती बाळा 8. ओके, व्हॅल्यूज कसं काढतात, कसं करायचं त्याला बघू. पहिलं डेसिमल नंबर किती आहे 1. बायनरी मध्ये ह्याला मी रिप्रेझेंट कसं करू लवकर, हे 0 झालं, हे 0 झालं, हे झालं, 2⁻0 म्हणजे 1 असतं ना, ह्याला 1 करतो, व्हॅल्यू 1 मिळाली. नेक्स्ट आपल्याला 2 म्हणजे इकडच्या अशा ठिकाणी 1 लावायचं जेणेकरून ऍडिशन 2 यायला पाहिजे. 2⁻1 म्हणजे 2 ना, हे 2 म्हणजे आपले 2 झाले की नाही, बाकी सगळे काय झाले बघा 0 0. सिमिलर वे आपल्याला काय करायचं आता 3.
3 म्हणजे काय, 2 + 1 3 होतात ना, म्हणजे हे आणि हे समजलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर ना 4 साठी काय होतं, इथं 4 ऑलरेडी आहेच ना, मग ह्यालाच 1 करून टाकू. 4 झाले का, हे 0. पुढे गेल्यावर 5 म्हणजे काय बाळा, इथनं मला 4 मिळालं, इथनं मला 1 मिळतंय. 4 + 1 किती झालं, 5. नेक्स्ट 6 म्हणजे काय, इथनं 4 मिळालं, इथनं कोण मिळतंय, 2 मिळतंय. 4 + 2 किती झाले, 6. नेक्स्ट 7 म्हणजे काय, 4 + 2 6 झाले. इकडचं एक 1 घ्या, 7 झाले. नेक्स्ट कोणतं आहे, 8 तर आपल्याला डायरेक्ट असाइन्ड आहे ना, त्यामुळे मी इथं 1 घेतो. आता हे 8 झाले तर बाकी सगळे काय होतात, 0. पुढं 9 साठी हे तुमचं 8, हे तुमचं 1. 8 + 1 9. 10 साठी सांगा, हे 8 प्लस हे 2 10 झाले. नेक्स्ट 11 साठी 1 0 1 10 झाले. इथनं एक 1 घ्या. त्यानंतर ना 12 साठी 8 + 4 8 आणि 4 12 झाले का, बाकीचे 0 0. नेक्स्ट 13 साठी 8 4 12 हे एक 13. 14 साठी 8 4 8 आणि 4 12 12 आणि 1 12 आणि 1 इन द सेन्स 2 13. 15 साठी 1 8 4 12 12 आणि 2 14 आणि इकडचं एक ऍड करा 15. अशा पद्धतीने मी डेसिमलचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करून घेतलो सोप्या पद्धतीने. याच्या उलट्या पद्धतीने गेलं तर बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये होऊन जातं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं.